गाईज आम्ही आहोत आमच्या गाडीत. आता आम्ही आलतो पनवेलला मला बूट्स घ्यायला आणि मम्माला पण थोडेसे चप्पल घेतले आणि आता अमरेला घ्यायला चाललो. आम्ही भाजी घ्यायला आलतो. माझे बूट्स मला टाईट झालते म्हणून आम्ही विचार केला मला पण बूट्स घेऊ ना. मग हे बघा मम्मी गेली आता अमरेला आणि भाजी आणायला आणि इकडं बाबू आणि इकडे पप्पा. इकडे डेडू बसल्यात गाडी चालवायला आणि माझी सीट तर पाठीमागे आणि मी बसली पुढे आता सध्यासाठी मम्मी येईपर्यंत. आणि आज स्कूलमध्ये भरपूर मज्जा आली मला. झाला काय तर माझे 2 नेल कटरने नखं कापत होती. नखच एक म्हणजे 2 नखं होती ती डायरेक्ट तुटली. म्हणजे तुटली नाही नेल कटरने कापताना वाटतं लागले आता पडले असता. काय बाबू आहे. चला मी पाठीमागे जाते. लाईट लावलेली आहे. लाईट बंद केली. ओ पप्पा सनरूफ ओपन केला. आता आपण काय पण व्ह्यू बघू शकतो. आता मी ड्रॉइंग करते. आणि मी काय EDU वेदू. याचं काय बोलायचं ऐका. बाबा बोल यांना हाय बोल. कसला क्यूट बोलतो तो. ह्याचा आवाज पण भरपूर क्यूट आहे ना दादा. येस और नो. येस. डेडा पण येस बोलले. आणि आज सर्व तोंडात घालतोय. हा जो फॉगचा हे ना स्प्रे तो नुसतं तोंडात घालतोय तो. आता काय तो सेंट आता तोंडात झाल्यावरती काय पुऱ्या बोलावा. वेट 2 मिनिट्स. मला थोडं काहीतरी 2 मिनिटं. हाय गाईज मी 2 मिनिटं फक्त असे पॉज केलं कारण बाबू तोंडात घालत होतं. ह्याच्या हातातनं घ्यायचं होता म्हणून. आणि स्कूलमध्ये आमची जी रीमा मॅम आहे ना नर्स मॅम तिने माझ्या दोन्ही बोटांना औषध लावलं. तो किती आग होतो. भरपूर दुखत होता माझा बोट. आणि परत जाताना काय झालं बूट घालताना अख्खा बूटला चिटकलं असतं तो औषध. म्हणून मी माझं बूट असं म्हणजे आतमध्ये असं करतो ना आपण असं करून ठेवलेलं. असं दाबून ठेवलेलं आतमध्ये. बाबा कसं तरी असं दुखत होतं. मग तरी तो औषध ना बुटाना औषध ना लागण्यासाठी मी असं केला होता. आणि तुम्ही ती वाले माझे व्हिडिओ बघितले असेल जीवन दादाच्या लग्नाची आणि होम रिपेरिंगची रुचित दादाच्या बर्थडेची. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघितली असेल. त्याला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि या गाईज तुमच्या 4 नाही तर 5 मित्रांना प्लीज शेअर करा ही व्हिडिओ. आणि आत्ता आम्ही आहोत आमच्या गाडीत. आम्ही बूट्स घेतल्या तिकडे. तुम्हाला बूट्स दाखवते मी. मम्माचे बूट्स भरपूर भारी आहेत. दाखवते मम्माचे बूट्स. हां हेत मम्माचे बूट्स. मम्माचे बूट्स भरपूर कॉस्टली होते तरी पण मम्माने घेतले. इकडे तुला कोणी बोलवलं. हडबे